विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रलंबित कामं मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा बैठकांचा धडाका सुरू आहे। कारण सांगणाऱ्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी कानउघाडणी केली। मुंबईला जोडणाऱ्या एमएमआर रिजन म्हणजेच ठाणे, रायगड, पालघर, भिवंडी, जेएनपीटी या रस्त्यावरील खड्डे आणि प्रलंबित कामांमुळे वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबतच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया। उदय, ज्या रस्त्याने मुख्यमंत्री स्वतः जातील तिथे जर काही अपघात वगैरे झाला असेल ते स्वतः थांबतात आणि कार्यतत्परता दाखवतात मुख्यमंत्री असून देखील, पण खड्ड्यांची समस्या आपण वारंवार बोलतो बघतो। आज बैठकीत नेमकं काय झालं त्या अनुषंगाने? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री निवासस्थानी नॅशनल हायवे अथॉरिटीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पाडलेली आहे। आणि या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अधिकाऱ्यांची खडसावून कानउघाडणी जी आहे ती केलेली आहे। कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आणि या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना अनेक अडथळ्यांचा सामना जो आहे तो करावा लागतो। अनेक ठिकाणी खड्डे आहेत, त्याचबरोबर रस्त्यांचं काम जे आहे ते निकृष्ट दर्जा झालेलं आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती जी आहे ती तात्काळ करणं देखील आवश्यक आहे। मात्र असं असताना देखील अधिकाऱ्यांकडनं दिरंगाई जी आहे ती केली जाते आणि त्याचा परिणाम जो आहे तो रस्ते वाहतुकीवरती होतो आहे आणि सर्वसामान्य प्रवाशांना याचा खूप त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना त्या रस्त्यांचे सर्व जे खराब झालेले रस्ते आहेत त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे अशा सर्व रस्त्यांचे फोटो दाखवून त्यांची स्पष्टपणे कानउघाडणी केलेली आहे। रॅपिड क्विक सेटिंग हार्डवरती ते सिस्टीच्या पद्धतीने जे आहे ते आता काम करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं। हे नवीन तंत्रज्ञान आहे, त्याद्वारे ते रस्ते जे आहेत ते अतिशय चांगल्या दर्जाचे होतील आणि पावसाळ्यात परिणामकारक पद्धतीने रस्ते दुरुस्ती होते आणि त्यामुळे स्थानिक कलेक्टर असतील, एसपी असतील यांनी देखील कामात कोणताही अडथळा येणार नाही, वाहतुकीला देखील कोणता अडथळा येणार नाही अशा प्रकारे सहकार्य करण्यास देखील त्यांनी सांगितलेलं आहे। सर्व वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांना या संदर्भात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सर्वसामान्य रहिवाशांना या संदर्भात कुठलाही त्रास होता कामा नये। त्याचबरोबर जे जड अवजड वाहन आहे त्यांना रात्री 11 ते 5 पर्यंत जी आहे ती वाहतूक करण्यासाठी मुभा दिलेली आहे। त्याचबरोबर दुपारी 12 ते 4 याच वेळेमध्ये त्यांना अवजड वाहनांना वाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची जेव्हा वाहतूक होते त्यावेळेला मात्र नागरिकांना अडथळा जो आहे तो निर्माण होणार नाही अशा दृष्टिकोनातून तयारी। त्यामुळे आता अधिकारी क्विक ऍक्शन घेतील अशी अपेक्षा करूया। धन्यवाद उदय माहिती दिल्याबद्दल। गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाण्याकरता रस्ते प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात कुठलंही विघ्न येऊ नये याची खबरदारी घेतली जाते। या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील असं आश्वासन केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रवींद्र वायकर यांना दिलं। गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास खड्डे मुक्त होईल असं निवेदन खासदार रवींद्र वायकर यांनी मंत्री नितीन गडकरी यांना दिलं होतं। त्यावरून गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील असं आश्वासन मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे। एक छोटासा ब्रेक घेऊया, काही क्षणात पुन्हा भेटू। पहा